विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023-24 मधील ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीसाठी IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचा आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामसेवकवर नजीकचे नियंत्रण कोणता अधिकारी ठेवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। गट विकास अधिकारी हा ग्रामसेवकवर नजीकचे नियंत्रण ठेवतो। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यरत असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 58 वर्षापर्यंत महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कार्यरत असतात। प्रश्न क्रमांक 3, ग्रामसेवक हा गावातील ग्रामपंचायतीचा पदसिद्ध असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। सचिव हा ग्रामसेवक हा गावातील ग्रामपंचायतीचा पदसिद्ध असतो। प्रश्न क्रमांक 4, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा कोणाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो। प्रश्न क्रमांक 5, ग्रामसेवकास मिळणारे दरमहा वेतन कोणत्या निधीतून दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। जिल्हा निधीतून ग्रामसेवकास मिळणारे दरमहा वेतन दिले जाते। प्रश्न क्रमांक 6, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणाच्या अंतर्गत चालतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र चालतात। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। सातारा हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1958 या वर्षी महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी संमत करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेत कितव्या कलमात आणि कितव्या भागात ग्रामपंचायत उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। भाग 4 आणि कलम 40 या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या ग्रामपंचायत उल्लेख आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 9वे महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11, पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 2 ऑक्टोबर 1959 या वर्षी पंचायत राज व्यवस्था शुभारंभ झाला। प्रश्न क्रमांक 12, संसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 11 ऑक्टोबर 2014 या वर्षी संसद आदर्श ग्राम योजना सुरू झाली।
प्रश्न क्रमांक 13 जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 सदस्य जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण असतात. प्रश्न क्रमांक 14 ग्रामपंचायतीतील कार्यरत पगारी कर्मचारी खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीतील कार्यरत पगारी कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक 15 जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव असतात. प्रश्न क्रमांक 16 ग्रामीण प्रशासनातील कोतवालवर कोणाचे नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तलाठी आणि पोलीस पाटील यांचे ग्रामीण प्रशासनातील कोतवालवर नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 17 ग्रामीण पत पुरवठ्याची शिखर बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नाबार्ड ही ग्रामीण पत पुरवठ्याची शिखर बँक आहे. प्रश्न क्रमांक 19 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1958 या वर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19 स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कधी सादर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 1947 या वर्षी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 20 आरोग्य संबंधीची आरोग्य सेवा संशोधन ही संकल्पना कोणत्या वर्षी पुढे आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1981 ते 1982 साली आरोग्य संबंधीची आरोग्य सेवा संशोधन ही संकल्पना पुढे आली. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1985 या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले. प्रश्न क्रमांक 22 महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात किमान किती दिवस रोजगार पुरवण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 100 दिवस महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात रोजगार पुरवण्यात येतो. प्रश्न क्रमांक 23 क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक 24 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डिसेंबर 1953 या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 25 भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1914 या वर्षी भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 26 अखिल भारतीय किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली?
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1936 साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 27 प्रशांत महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 32% भाग प्रशांत महासागराने पृथ्वीचा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1982 सालापासून भारतामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2002 या साली भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजगुरुनगर पुणे येथे महाराष्ट्रात कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.